येथील आमचे सर्व इथे सीनियर पीटर्स सीनियर इन्चार्जेस देखील अवेलेबल आहेत। या सर्वांच्या मेहनतीतून आपण जवळपास 80 गुन्ह्यांचा एक 18 लाखाचा मुद्देमाल इथे नष्ट करत आहोत। ही जी कारवाई आहे ती अगदी सिंबॉलिक कारवाई आहे। याच्यामध्ये आपल्याला सर्वांना एक क्लिअर मेसेज द्यायचा आहे की नायलॉनचा मांजा, सिंथेटिक थ्रेड, इंडस्ट्रियल थ्रेड हे अतिशय घातक आहेत। हे याच्याने जीवितहानी सुद्धा होते। त्याच्यामध्ये पक्षी, प्राणी, मनुष्य या सर्वांची जीवितहानी होते। आपल्याकडे मागचे काही अनुभव आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना आपला जीव देखील गमवावा लागलेला आहे। याच्यामध्ये आपण सर्वांनी एक सामाजिक जबाबदारी म्हणून याचा वापर बिलकुल करायला नाही पाहिजे। जर आम्हाला असा वापर करताना कोणी आढळून आले तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करतो। त्याच कायदेशीर कारवाईमध्ये आम्ही हे सर्व जप्त केलेलं होतं। इथे आम्ही जाणून बुजून शाळकरी मुलांना बोलवलं होतं, जेणेकरून त्यांना समजेल की नायलॉनचा मांजा हा बॅन आहे, अवैध आहे आणि त्याच्यामुळे कुणाचा जीव देखील जाऊ शकतो। त्याच्यामध्ये आम्ही सर्व नागरिकांना एक आवाहन करेल की आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून कुणीही नायलॉन मांजाचा वापर करू नका। जे पतंग उडवणारे असतात त्यांच्या देखील हातासाठी हा घातक आहे। बाकीच्यांचा त्याच्यामध्ये जीव देखील जातो आहे। रस्त्यावर जर तो कुठे आडवा आला तर गळा कापला जातो। तर मी सर्वांना एक आवाहन करेल की आपल्याला कुठेही याचा जर वापर आढळून आला तर त्वरित आपण 112 नंबरवर कॉल करून माहिती द्यायची आहे। आपलं नाव देखील याच्यामध्ये गुप्त ठेवण्यात येईल आणि संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल। नाही, आपण ही जी कारवाई एक सिंबॉलिक कारवाई आहे, याच्यामध्ये नष्ट होणार नाहीये। आपण जनतेला जास्तीत जास्त मेसेज जावा की हा घातक आहे, जीवितास तसंच अवैध देखील आहे, त्यामुळे ही कारवाई केलेली आहे। आपण हा मांजा आता पुढे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या ताब्यात देणार आहोत। ते याच्यामध्ये रिसायकल करतील आणि ज्या गोष्टी रिसायकल न होण्यास